हाय फ्रेंड्स, मी उत्तर जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन सुधारित जी आर प्रसिद्ध झालेला आहे. कालच तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे. तर त्याच्यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता अविवाहित मुलीसुद्धा अर्ज करू शकणार आहेत, त्यांनाही लाभ घेता येईल. तसंच वयामध्ये वाढ झालेली आहे. जे डॉक्युमेंट्स मिळण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या ते डॉक्युमेंट्स आता लागणार नाहीत. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत आणि 3 जुलै 2024 जरी तारीख दिलेली असली तरी काल हा जी.आर प्रसिद्ध झालेला आहे. तर या ठिकाणी पहा, महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 28/6/2024 याच्यामध्ये हे आता प्रस्तावना वगैरे वाचायची गरज नाही. काय बदल झाले ते पाहूयात. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला काय दिलं होतं की 28 म्हणजे जो पहिला जी.आर आला होता त्यामध्ये काय दिलं होतं की योजनेचे लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला ह्या लाभार्थी असतील. आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर आता नवीन याच्यामध्ये काय असणार आहे ते पहा. तर हे महत्त्वाचं आहे आता नवीन सुधारणा. तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर इथं पहा स्पष्टपणे दिलेलं आहे, एक अविवाहित महिला असं दिलेलं आहे. पण प्रत्येक कुटुंबातील एकच अविवाहित महिला तिला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि वय आधी 60 होतं, आता किती केलेलं आहे 65 केलेलं आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंत जरी वय असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. आणि आधीच्या सगळे आहेतच, आता अविवाहित महिला यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. पुढे पहा, पात्रतेमध्ये काय बदल केलेला आहे. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर वय कमीत कमी 21, जास्तीत जास्त 65, जे की आधी 60 होतं ते नंतर 65 केलेलं आहे. आता अपात्रतेमध्ये पहा की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 म्हणजे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं त्यांनी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे की आधी काय दिलं होतं की हे कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत असं दिलं होतं, म्हणजे परंतु आता काय दिलेलं आहे तर हे सगळेजण पात्र ठरतील. परत एकदा सांगतो मी तुम्हाला की हे ज्यांचं हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला आहे. आधी काय दिलं होतं त्यांनी, तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा मंडळ किंवा उपक्रम, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत ते अपात्र आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत, म्हणजे ते पात्र होते. तर आता त्याच्यामध्ये हा त्यांनी बदल केलेला आहे. त्याच्या पुढे पहा, आता पुढे अजून बदल केलेला आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती अपात्र आहे. लक्षात आलंय. तर समजा एखादी महिला आहे, त्या योजनेला जर दुसऱ्या योजनेतून 1,500 रुपयापेक्षा जास्त ऑलरेडी उत्पन्न म्हणजे पैसे मिळत असतील शासनाकडून तर ती महिला अपात्र आहे असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे नवीन बदल, तर येथील अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे. म्हणजे कोणती, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. म्हणजे आता आधी जी अट लावली होती की शेतजमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर त्यांना अर्ज करता येणार नाही, ती अट वगळण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुमच्याकडे कितीही शेतजमीन असेल, 10 एकर असेल, 15 असेल, 20 असेल, 100 एकर असेल, काही फरक पडणार नाही, तुम्ही सुद्धा अर्ज करू शकणार आहे. कारण 5 एकरची जी अट आहे ती त्यांनी काढून टाकलेली आहे. पुढे पहा, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कोणतं होतं ते? तर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. तर त्याच्याऐवजी आता त्यांनी काय ठेवलेलं आहे ते पहा. कारण बऱ्याच जणांकडे जन्म दाखले नाही आहेत, कारण जुन्या लोकांना अशी कंपल्शन नव्हतं की जन्म दाखला काढला पाहिजे, किंवा मग त्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि आदिवास प्रमाणपत्र लिहायला सुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर इथं पहा, महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी, म्हणजे जी लाभार्थी महिला आहे तिच्याकडे जर आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा म्हणजे 15 वर्षापूर्वीचं एकतर रेशन कार्ड पाहिजे, किंवा 15 वर्षापूर्वीचं काय पाहिजे, मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, या 4 पैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे आधीचे फक्त आदिवास प्रमाणपत्र त्यांना पाहिजे होतं, त्याच्याऐवजी आता हे 4 पैकी कोणते प्रमाणपत्र चालणार आहे. कोणतं आहे? तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पाहिजे, किंवा ते नसेल तर मतदान ओळखपत्र असेल ते सुद्धा चालेल, ते नसेल तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तेही चालेल, आणि ते नसेल तर जन्माचा दाखला. या 4 पैकी कोणतं तरी एक पाहिजे, 4ही नाही पाहिजेत. पुढे पहा, परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे एखादा पुरुष आहे, त्यानं परराज्यातील महिलेसोबत विवाह केला आणि आता ती 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी महाराष्ट्रात राहत आहे, तर त्या महिलेचं जे आदिवास प्रमाणपत्र आहे किंवा जन्माचा दाखला ऑब्व्हियसली दुसऱ्या राज्यातला असेल, मग त्या महिलेच्या ऐवजी त्या पतीचं हे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरण्यात यावेत असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. पुढे पहा, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. कोणती होती? तर सक्षम प्राधिकारी यांना दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य. तर त्याच्याऐवजी काय केलेलं आहे ते पहा. तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे ना, त्यांनी उत्पन्नाचा दाखला सादर करायची आवश्यकता नाही. तर आपलं जे रेशन कार्ड आहे पिवळं किंवा केशरी, त्याचंच झेरॉक्स काढून ते सादर करायचं आहे. मग ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना 2.5 लाखापर्यंतचे जे उत्पन्नाची अट होती ती लागू होणार, किंवा उत्पन्नाचा दाखला त्यांना द्यायची आवश्यकता नाही. पुढे पहा, तर अशा पद्धतीने हे बदल झालेले आहेत महत्त्वाचे. आणि अजून एक बदल झालेला आहे की आधी 15 जुलैपर्यंतच अर्ज करायचे होते, परंतु आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तिथं दिलेलं आहे पहा की 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ घेण्यात येणार आहे. या मोहिमेत इथं दिलेलं आहे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना, म्हणजे आधी जी मुदत 15 जुलै होती आता ती कुठपर्यंत केलेली आहे, तर 31 ऑगस्टपर्यंत केलेली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आता अर्ज करता येतील. तर हे काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.